नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजपासून आपण तलाठी भरतीचे पेपर बघणार आहोत. तर यावर्षी 2025 मध्ये 2400 पेक्षा जास्त जागांची भरती येण्याची शक्यता आहे. तर त्याच्यामुळे आपण 2023 मध्ये जे काय तलाठी भरतीचे 57 पेपर झाले होते, 3-3 शिफ्टमध्ये, तर ते आपण 57 पेपर पूर्ण बघणार आहे. तर त्यातला आज आपण पहिला पेपर बघणार आहे. तर बघा, त्याच्या आधी आपलं जे ॲप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंगचं, त्याच्यावरती आपण कंबाईनसाठी सेपरेट बॅच सुरू केलेली आहे. बॅचची फी फक्त आपली ₹999 असेल. याचप्रमाणे आपण एम-पी-एस साठी पण सेपरेट बॅच सुरू केलेली आहे आणि त्याची पण आपली फी ₹999 असेल. आता आपण सरळ सेवेसाठी पण बॅच सुरू करतोय. तर आपल्या ॲप्लिकेशनवरती ते अवेलेबल होईल तुम्हाला काही दिवसामध्ये. तर बघा, आता आजच्या जे पेपरचे जे काही 25 प्रश्न आहेत ते आज आपण बघणार आहे. तर बघा, पहिल्या प्रश्नामध्ये काय दिले बघा, सिलोगिझम चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहे ते ठरवा. ठीक आहे बघा, आता दोन विधानं दिलेत तुम्हाला. काय दिले बघा, सर्व गुहा लेण्या आहेत. बघा, सर्व गुहा काय आहेत तर लेण्या आहेत. सर्व गुहा या लेण्या आहेत. पुढे काय दिले बघा, तर काही गुहा घरे आहेत. काही गुहा काय आहेत तर घरे आहेत. काही गुहा घरे आहेत. ठीक आहे बघा, आता सुरुवातीला काय करायचं बघा, जे तुम्हाला निष्कर्ष दिलेले आहेत ते निष्कर्ष होकारार्थी आहेत का नकारार्थी आहेत ते बघून घ्यायचं आधी. बघा, दोन्ही निष्कर्ष तुम्हाला आहेत दिलेत. आता निष्कर्ष आहे होकारार्थी, त्याचा अर्थ काय आहे, तर या दोन्ही निष्कर्षाचं उत्तर आपण फक्त एका ह्या डायग्रामवर काढू शकतो. ह्या डायग्रामला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड डायग्राम. याला म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम. होकारार्थी वाक्याला तुम्हाला शक्यता डायग्राम काढून चेक करायची गरज नसते. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, काही घरे लेण्या आहेत. बघा, काही घरे लेण्या आहेत का बघा, घरांचा हा जो पार्ट आहे तो लेण्या आहे का तर आहे, त्याच्यामुळे पहिलं बरोबर येते. दुसरं काय दिले, काही लेण्या गुहा आहेत. बघा, काही लेण्या गुहा आहेत का, बरोबर आहे. बघा, लेण्यांचा हा जो काय एवढा पार्ट आहे आतमधला तो सगळा काय आहे, गुहा आहे. गुहा, त्याच्यामुळे काही लेण्या गुहा आहेत का तर आहेत. त्यामुळे 2 नंबर पण बरोबर येते. मग उत्तर काय निघेल बघा, निष्कर्ष 1 आणि 2 हे दोन्ही तर्कसंगत आहेत. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, बोर्ड मास चॅप्टर वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा, जर ए म्हणजे भागिले, बी म्हणजे गुणिले, सी म्हणजे अधिक आणि डी म्हणजे वजा आहे, तर खालीलपैकी कशाचे उत्तर 35 असेल. आता तुम्हाला एक एक ऑप्शन घेऊन चेक करावं लागेल. बघा, काय दिसतंय तुम्हाला इकडे, 11, 3, 27, 9 आणि 5. बघा, आता ए म्हणजे काय दिले बघा, भागिले, इथं बघा करा चिन्ह देऊन टाका. चला परत इथं काय दिले, बी, बी म्हणजेच काय, बी म्हणजे गुणिले, इथं गुणाकारात चिन्ह देऊन टाका. इथं परत सी, सी म्हणजे काय दिले तुम्हाला, अधिक, इथं अधिक लिहून टाका. आणि डी म्हणजेच काय दिले तुम्हाला, वजा, इकडे वजा लिहून टाका. आता उत्तर इथं 35 येते का चेक करा. बघा, आता इथं काय दिसतंय तुम्हाला, 11 भागिले 3 गुणिले 27. ठीक आहे, अधिक 9 5 गेले, डायरेक्ट 4 लिहू शकतो आपण इकडे. ठीक आहे, आणि इकडे काय झाला, हा तुमचा ब्रॅकेट झाला. बघा, काय निघतं इकडं, 3 1 3, 3 9 27. बघा किती निघतं इकडं, 11 9 99, 99 बरोबर आहे का. 99 अधिक 4 किती येते मग इकडं, 103. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे, 35. त्यामुळे पहिलं काय येत नाही. दुसरं चेक करून बघा. दुसऱ्यामध्ये काय दिसतं तुम्हाला इकडं, 11, 3, 27, 9 आणि 5. बघा, सी म्हणजे काय दिले इकडं, सी म्हणजे अधिक, इथं अधिकचं चिन्ह देऊन टाका. चला परत ए, ए म्हणजे काय, भागिले, इथं भागाकारात चिन्ह देऊन टाका. परत इथं डी दिले, डी म्हणजेच काय, वजा, इथं वजा लिहा. आणि इकडं बी, बी म्हणजे काय दिले तुम्हाला, बी म्हणजे गुणिले, इकडे गुणिले देऊन टाका. ठीक आहे, आता इथं ब्रॅकेट टाकून द्या, इथे एक आणि इथे एक. हे काय दिसतंय बघा इकडं, 11 अधिक, बघा 3 भागिले 27 वजा 9 5 45. बघा, आता इथं किती जरी सॉल्व्ह केलं तरी तुमचं उत्तर काय निघणार आहे, अपूर्णांकामध्ये निघणार आहे. कारण की 6 किती 27 आहे, 27 इकडे काय गुणाकार भागाकारात चिन्ह दिलेलं नाही, त्याच्यामुळं ह्याचं पण उत्तर 35 येणार नाही. ठीक आहे, 3 नंबरचा पर्याय काय दिलाय तुम्हाला, चला 11, 3, 27, 9 आणि 5. ठीक आहे, बघा 3 नंबरचा पर्याय चेक करतोय आपण. बी, बी म्हणजे काय दिले तुम्हाला, गुणिले, इकडे गुणिले द्या. चला इथं परत काय दिले, डी, डी म्हणजे वजा. परत इकडं ए, ए म्हणजे काय दिले, भागिले. आणि इकडे सी, सी म्हणजेच काय दिले, अधिक. ठीक आहे, तर आता ब्रॅकेट टाकून घ्या, इथे एक ब्रॅकेट बसेल आणि इथे एक ब्रॅकेट बसेल. काय निघेल इकडे, 11 त्रिक 33.
वजा 27 भागिले 9 किती आले? 9 त्रिक 27, 3 आले, अधिक 5 किती निघते बघा? 33 आणि 5 बघा, अधिक अधिकची बेरीज करा. 33 आणि 5 झाले 38. 38 वजा 3 बरोबर किती निघाले इकडे? 35. म्हणजे बघा ऑप्शन नंबर 3 चं उत्तर येते 35. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा हा पण बॉड मासवरचा क्वेश्चन आहे. काय दिसतंय बघा इकडे तुम्हाला? 7 वजा इकडे किती आहे? 13 वजा 2 इकडे किती आलं बघा आतमध्ये? 4 चोक 16 म्हणजे किती आले इकडं? वजा 16. बघा 4 गुणिले 4 किती झाले? 16 आणि वजा चिन्ह आहे त्यामुळे वजा चिन्ह देऊन टाकले इकडं. परत वजा 15 भागिले 3 किती निघते बघा? 3 5 15. याचं किती आलं मग इकडं? 5 आलं. ठीक आहे. चला आता परत काय निघते बघा? 7 ठेवा वजा. बघा इकडे किती निघते? 13. आता बघा वजा 2 गुणिले वजा 16. 16 दुने किती आलं? 32 आलं आणि वजा वजा काय होईल? प्लस होईल. अधिक काय झालं मग? 16 दुने 32 आणि इकडे वजा 5 करा. किती निघते बघा इकडे? चला आता 7 वजा 13 आणि 32 किती झाले? 30 40 45 हे झाले 45 आणि इकडे वजा 5. आता बघा वजा 45 आणि वजा 5 किती झाले? वजा 50. 7 वजा 50 काय निघेल बघा इकडं? बघा 50 मधनं 7 गेले खाली राहिले 43. पण मोठ्या संख्येचं चिन्ह काय? तर मायनस आहे. मग किती आलं? मायनस 43. म्हणजे उत्तर किती आलं? आपला ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा अॅनालॉजीवरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा? खाली दिलेल्या अक्षर समूहाच्या जोड्यांमध्ये व्यक्त झालेल्या समान संबंधाचे उत्तम प्रतिनिधित्व करणाऱ्या अक्षर समूहाची जोडी निवडा. बघा काय दिसते बघा तुम्हाला इकडे आता? वाय झेड ए. बघा काय दिसतंय इथं? बघा वाय पासून ए पर्यंत जाताना किती पुढे जावं लागते बघा? वाय झेड आणि ए 2 घरं पुढे जावं लागते, अधिक 2. परत बघा एचच्या पुढे एच आय जे इथं पण बघा अधिक 2 घरं पुढे जावं लागते. बरोबर आहे का? बघा परत काय दिसतंय तुम्हाला इकडं? आर आरच्या पुढे बघा ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स. ठीक आहे. ओ पी क्यू आर एस टी यू. बघा आर पासून एक्स कडे जाताना किती जावं लागते बघा तुम्हाला? ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स म्हणजे अधिक 6. अधिक 6 घरं पुढे गेले की एक्स येते. आता ओच्या पुढे बघा इकडे यू आलेला आहे. ओच्या पुढे बघा ओ पी क्यू आर एस टी आणि यू बरोबर अधिक 6 केले की यू येते. ठीक आहे बघा. चला आणि आता जेच्या पुढे काय दिसतं? जे के एल एम एन जेच्या पुढे बघा 4 घरं गेले काय तर एन येते इकडं. आणि तर डीच्या पुढे बघा डी सी ए बी सी डी ई एफ जी एच बरोबर डीच्या पुढे 4 घरं गेली काय निघते? इकडे एच निघते. आता सेम बघा तसे कुठे दिसते का तुम्हाला? वायच्या पुढे 2 घरं किती आलं पाहिजे? इकडे ए आले बघा. केच्या पुढे 2 घरं गेले तर जी येते का? नाही. पहिले कॅन्सल झालं. पहा केच्या पुढे जे के एल एम यायला पाहिजे इथं. इथं एफ आले त्यामुळे हे पण कॅन्सल झालं. पहा एक्सच्या पुढे 2 घरं गेले की एक्स वाय आणि झेड 2 घरं पुढे गेले की झेड येते. हे चला हे येते. आणि पीच्या पुढे बघा पी क्यू आर एस टी पीच्या पुढे 4 घरं गेले की काय येते? टी येते. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 कॅन्सल झाला. ठीक आहे. उत्तर किती निघाला? आपला ऑप्शन नंबर 3. तरी पण पुढचं चेक करून बघा. चला बघा आरच्या पुढे 6 घरं गेले की बघा शेवटचा अल्फाबेट किती 6 घराने पुढे सरकते. बी बघा कितीने पुढे सरकलाय बघा? बी सी डी ई एफ जी आणि एच बरोबर 6 घराने पुढे सरकलाय बघा अधिक 6 ने. आणि बघा मधलं जे अल्फाबेट आहे ते कितीने पुढे सरकले बघा? 4 ने पुढे सरकलं बघा. ई एफ जी एच आय बरोबर बघा 4 ने पुढे सरकलेले. त्यामुळे उत्तर किती येते? आपला ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? दिलेल्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला हवे? ठीक आहे बघा. आता काय दिसतंय? 125 80 125 80 45 20 आणि इकडे क्वेश्चन मार्क. बघा आता 125 आणि 80 मध्ये कितीचा फरक आहे? तर 45 चा फरक आहे. बरोबर आहे का? बघा परत 80 आणि 45 मध्ये कितीचा फरक आहे बघा? तर 35 चा फरक आहे. बरोबर आहे का? बघा 45 आणि 20 मध्ये 25 चा फरक आहे. ठीक आहे बघा. थोडक्यात काय बघा 45 आणि 35 मध्ये 10 चा फरक आहे. 35 आणि 25 मध्ये 10 चा फरक आहे. 10 आणि कमी होत चालले. आता 20 आणि ह्याच्यामध्ये किती फरक असेल? क्वेश्चन मार्क मध्ये 15 चा फरक असेल म्हणजे -15. 125 वजा 45 80 80 वजा 35 45 45 वजा 25 20 20 वजा 15 5 उत्तर यायला पाहिजे इथं. हे उत्तर किती असेल? आपलं ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत तुम्हाला प्रश्न कशावरती विचारलाय? सिलोगिझम चॅप्टर वरती. काय दिले बघा याच्यामध्ये?
दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळे असल्याचे आढळले तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहे ते ठरवा. ठीक आहे बघा, आता विधान काय दिले बघा. पहिलं, काही डाळी कडधान्य आहेत. बघा, काही डाळी कडधान्य आहेत. परत काही कडधान्य बिया आहेत. काही कडधान्य बिया आहेत. काही डाळी कडधान्य आहेत. काही कडधान्य बिया आहेत. परत बहुतेक बिया काजू आहेत. आता बहुतेक म्हणजेच काय बघा, जास्तीत जास्त, पण काही मध्येच लिहायचं आपण ते. काही बिया थोडक्यात काजू आहेत. काही बिया काय म्हटले इकडे, काजू आहेत. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड डायग्राम. बघा आता निष्कर्ष जे दिले तुम्हाला, होकारार्थ आहेत का नकारार्थ आहेत बघा. तर होकारार्थी निष्कर्ष आहेत. याचा अर्थ काय, एवढ्या एका डायग्राम वरून आपण उत्तर काढू शकतो. ठीक आहे, पहिलं काय दिले बघा, काही डाळी बिया आहेत. बघा, काही डाळी बिया आहेत का बघा, डाळींचा आणि बियांचा काय संबंध आहे का, नाही. त्याच्यामुळे हे काय झालं, चुकलं. 2 नंबर बघा, काही कडधान्ये काजू आहेत. बघा, कडधान्याचा आणि काजूचा काय संबंध आहे का, नाही. त्याच्यामुळे हे पण काय झालं, चुकलं. काय निघालं बघा निष्कर्ष, उत्तर माहित, निष्कर्ष 1 किंवा निष्कर्ष 2 पैकी एकही तर्कसंगत नाही, म्हणजेच ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, नळ आणि टाकीवरती प्रश्न आहे. बघा काय दिले बघा, पाईप X आणि पाईप Y हे टाकी भरणारे पाईप आहेत. तर पाईप Z हा टाकी रिकामी करणारा पाईप आहे. बघा आता किती, 3 आपल्याला नळ दिलेत त्यांनी. ठीक आहे बघा, आता एक टाकी आहे समजा आपण. बघा 2 नळ काय करतात, टाकी भरतात, आणि त्यातला एक नळ काय करतो, टाकी रिकामी करतो. ठीक आहे, हा झाला X, हा झाला Y आणि हा झाला Z. बघा परत काय दिले बघा, X आणि Y अनुक्रमे 144 आणि 180 मिनिटात टाकी भरू शकतात. ठीक आहे बघा, आता X किती मिनिटांमध्ये भरतोय बघा, तर 144 मिनिटांमध्ये भरतोय. ठीक आहे, आणि Y किती दिले त्यांनी आपल्याला, Y दिले 180 मिनिटांमध्ये. ठीक आहे, हे काय मिनिट आहे, 180 मिनिट. ठीक आहे बघा, आणि परत पुढे काय दिले बघा, तिन्ही पाईप एकाच वेळी सुरू केले तर टाकी 4 तासात भरते. बघा आता तिन्ही आपण नळ चालू केले, X प्लस Y आणि वजा Z. म्हणजे थोडक्यात काय, वजा काय केलं, कारण की X भरतोय, Y भरतोय आणि Z काय करतोय, पाणी बाहेर टाकतोय. तिन्ही नळ चालू केले तर आपल्याला टाकी भरा किती वेळ लागला बघा, तर 4 तास वेळ लागला. ठीक आहे, 4 तास म्हणजे काय, 240 मिनिटं, 4 × 24. ठीक आहे, बरं आता मला सांग, इथं 4 तास दिले, आपण 180 मिनिटं म्हणजे 3 तास घेऊ शकतो. बरोबर आहे का, आणि 144 मिनिटं म्हणजे किती तास होतील बघा. तर बघा 60 तासाचा 60 मिनिटाचा 1 तास असतो, 120 मिनिटाचे 2 तास झाले. बरोबर आहे का, 2 तास आणि पुढे किती मिनिट राहिली बघा, 24 मिनिट राहिली. ते 24 मिनिटाचं पण कन्व्हर्जन तुम्ही तासामध्ये करून घ्या. मग 24/60 येईल इकडे. मग काय निघेल बघा इकडं, 12 दुनी 24, 12 पंचे 60. आता 2 ला 5 ने भागाला किती निघते बघा, 2 आहेच ठेवा आणि 5 चोक 20 म्हणजेच 2.4 तास येते इकडे. किती, 2.4 तास. ठीक आहे बघा, आता काय दिले, X आणि Y यांना 24 मिनिटांसाठी एकाच वेळी सुरू केले, मग बंद केले आणि Z ला सुरू केले, तर टाकी किती वेळानंतर रिकामी होईल. तर बघा आता ह्याच्यामध्ये आपण बघा, आता इथं X Y Z जे दिले तुम्हाला, आपल्याला फक्त काय करायचंय, ह्या नळांची इफिशियन्सी किती आहे, मग थोडक्यात काय, त्या नळामधून एका तासाला किती पाणी बाहेर पडतंय किंवा एका मिनिटाला किती पाणी बाहेर पडतंय, आपल्याला तेवढंच फक्त बघायचं. त्याच्यामुळं आपल्याला फक्त काय बघा, फक्त काय करायचं याच्यामध्ये, तर आता इथं 144, 180, 280, 240 दिले. बरोबर आहे का, आपण काय करू, 24 बघा, 2.4 3 तास, बघा 2.4 काही तास आहे. बरोबर आहे का, 2.4 तास, 3 तास आणि 4 तास. ह्याचा जर तुम्ही लसावी काढला तर लसावी किती निघेल बघा. बघा 4 आणि 3 चा लसावी किती असतो, 12 असतो. 4 त्रिक 12, 3 चोक 12. मग बघा 24 चा किती निघेल बघा, 2.4 चा 24 5 120. बरोबर आहे का, 2.4 गुणिले 5 केले की बरोबर काय ते 12 येते. म्हणजे इथं लसावी किती निघाला बघा, ह्या तिन्ही सगळ्यांचा, तर 12 निघाला. काय निघेल बघा इकडं, 24 5 120 म्हणजे काय इकडं 5 येईल बघा, इकडे 3 चोक 12, इकडे 4 निघेल आणि 4 त्रिक 12 म्हणजे 3 निघेल. आता बघा हे जे प्रमाण आहे पाणी टाकण्याचं, आपण काय करू बघा, हे 5 लिटर आहे समजा आपण, 5 लिटर, हे 4 लिटर आणि हे 3 लिटर. ठीक आहे बघा, आता तुम्ही हे तासामध्ये पकडा किंवा मिनिटामध्ये पकडा, काही फरक पडत नाही. पण प्रश्न कसा विचारला बघा त्यांनी आपल्याला, तर X आणि Y यांनी काय केले, 24 मिनिटासाठी चालू केले. आपण काय करू, हे एका मिनिटामध्ये पडणार पाणी असं पकडू आपण. उत्तरामध्ये काही बदल होत नाही बघा, लक्षात घ्या. हे काय केलं आपण, एका मिनिटामध्ये 5 लिटर पडते, हे 4 लिटर पडते आणि 3 नळ चालू केले तर 3 लिटर पडते. बरोबर आहे का, बघा मग आता X आणि Y 24 मिनिटासाठी चालू केले, हे 2 नळ बघा काय करतात,
पाणी भरतायत. किती? 5 आणि 4 9 झाले. दोन्ही मिळून किती झाले? 9 लिटर झाले. पण दोन्ही मिळून काय केले बघा, दोन्ही नळ आपण 24 मिनिटासाठी चालू केले. आणि ह्या दोन नळांनी जेवढं पाणी त्या टाकीत भरलेले तेवढंच फक्त पाणी रिकामं करायला काय म्हटले बघा, झेड या नळाला किती वेळ लागेल. आता मला सांगा, झेड किती पाणी बाहेर फेकतोय एका तासामध्ये ते काढावं लागलं आपल्याला बघा. आता बघा, एक्स किट टाकतोय 5 लिटर टाकतोय, वाय किट टाकतोय 4 लिटर पाणी टाकतोय, आणि मला टाकीमध्ये किती पाहिजे होतं पाणी आपलं 9 लिटर, बरोबर आहे का नाही? पण पडतंय किती पाणी इथं बघा, 3 लिटर पाणी पडतंय. का? बघा इथं नीट लक्ष द्या, हे एक्स प्लस वाय मायनस झेड आहे. मग थोडक्यात काय, 2 नळ पाणी टाकतात आणि 1 नळ पाणी बाहेर टाकतोय. तिघांचे मिळून हे 3 लिटर आहे. बरोबर आहे का? दोन्ही नळ जर चालू केले, एक्स आणि वाय, 9 लिटर पाणी पडते, पण बाहेर राहते टाकीत पाणी किती? 3 लिटर. याचा अर्थ 6 लिटर पाणी जाते. 6 लिटर पाणी कुठून जाते? इथनं निघून जाते बाहेर. झेड काय करतोय? 6 लिटर पाणी बाहेर फेकून टाकतो. बरोबर आहे का? आता विचारलं का आपल्याला बघा, हा बघा, एक्स आणि वाय यांना 24 मिनिटांसाठी एकाच वेळी सुरू केले आणि मग बंद केले आणि झेडला सुरू केले, तर टाकी किती वेळानंतर रिकामी होईल? मग बघा, एवढं जे टाकीत पाणी पडलंय 9 लिटरने 24 मिनिटं, तर तेवढं पाणी बाहेर पडायला झेडला किती वेळ लागेल? मग झेड एका मिनिटामध्ये किती टाकतोय बाहेर पाणी? 6 लिटर पाणी बाहेर टाकतोय. त्याला किती वेळ लागेल बघा? 6 एके 6 आणि 6 चोको 24. किती आलं बघा? 9 चोको 36 मिनिट. किती आलं? 9 चोको 36 मिनिट. म्हणजेच ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, 4 शब्द जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी 3 विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि एक वेगळी आहे, ती वेगळी शब्द जोडी निवडा. बघा आता इथे काय दिसतंय बघा तुम्हाला, देवमासा म्हणजे वेल, वेलला काय म्हटले बघा? काफ. आता इथे काय दिसतंय बघा, देवमासाचं जे पिल्लू असतं ना, त्याला आपण काय म्हणतो? काफ म्हणतो. बघा परत इकडे काय दिसतंय बघा तुम्हाला? कोल्हा. आणि इकडे काय दिले? शिंगरू. बघा आता कोल्ह्याच्या पिल्लाला काय शिंगरू म्हणत नाही. शिंगरू कशाला म्हणते? तर बघा, घोड्याचं जे पिल्लू असतं, घोड्याचं जे पिल्लू असतं ना, त्याला काय म्हणतो आपण? शिंगरू म्हणतो. त्याच्यामुळे हे काय ते बघा चुकतंय. परत बघा, सील माशाचं जे लहान जे पिल्लू असतं त्याला काय म्हणतो आपण? पप म्हणतो. आणि बकरीचं जे पिल्लू असतं त्याला आपण कोकरू किंवा करडू असं या प्रकारे म्हणतो. बरोबर आहे? त्याच्यामुळे बघा हे 3 बरोबर आहेत आणि हे चुकतंय. त्याच्यामुळे काय दिसतंय बघा आपल्याला, वेगळी शब्द जोडी कुठली आहे? तर कोल्हा आणि शिंगरू. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत अल्फाबेट सिरीज वरती क्वेश्चन काय दिले बघा, इंग्रजी वर्णमाला क्रमावर आधारलेल्या दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे? बघा आता काय दिसते बघा तुम्हाला इकडं, एल. बघा आता एल बघा इकडे बघा, टीच्या पुढे बघा, टीच्या पुढे वाचत चला बघा, इकडून इकडे बघा, टी एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. बघा टीच्या पुढे या साईडला गेलो आपण 6 घरं, तर काय निघते बघा? झेड निघते. परत बघा झेडच्या पुढे बघा, ए बी सी डी ई आणि एफ 6 घरं गेले पुढे की परत काय निघते? इकडे एफ निघते. आणि एफच्या पुढे बघा एफ जी एच आय जे के आणि एल 6 घरं पुढे गेले की बरोबर इकडे काय निघतं? एल निघते. ठीक आहे. मग आता बघा टीच्या इकडे पाठीमाग 6 घरं जावा, काय असेल बघा इकडं? एन ओ पी क्यू आर एस टी. बघा इथं जर आपण एन पकडला काय निघेल बघा? एन पासून टी हा 6व्या क्रमांकावर असतो. ठीक आहे. एन बघा ओ पी क्यू आर एस टी बरोबर काय त्याला? एन पासून टी हा 6व्या क्रमांकावर असतो. मग इथं एन आलाय. ठीक आहे. बघा एन इथं आहे, एन इथं आहे, मग हे 1 नंबर आणि 4 नंबरचा पर्याय कॅन्सल झाला. ठीक आहे. बघा 2 नंबरला काय दिले आता इकडं बघा आताच काय बघितलं आपण बघा, टीच्या पुढे झेड आहे, झेडच्या पुढे एफ आहे, एफच्या पुढे एल आहे. बरोबर आहे का? इथं परत काय दिले बघा, टीच्या पुढे बरोबर झेड दिलाय बघा. आणि आताच आपण बघितलं टीच्या पुढे झेड किती क्रमांकावर आहे? 6 क्रमांकाने. एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड म्हणजे मधली पण अक्षरं बघा थोडक्यात काय 6 ने पुढे सरकलेत बघा. झेडच्या परत पुढे 6 घरं गेले की काय निघते तुम्हाला इकडं? एफ निघते. बरोबर आहे का? थोडक्यात बघा मधली पण घर 6 ने. माझं थोडक्यात काय एन दिसतोय तुम्हाला, एनच्या पाठीमागचं बघा, हितला जो एन आहे त्याच्या पाठीमागचं 6वं घर कुठलं आहे तेवढं चेक करा. काय निघेल बघा? एच जर पकडला आपण, एच आय जे के एल एम आणि एन बरोबर एन येते बघा. म्हणजे इथं काय निघेल बघा? एच असेल. एचच्या पुढे बघा ह्या साईडला 6वं घर कुठलं असते? एन असते. ठीक आहे बघा. आणि परत बघा इकडे काय असते तुम्हाला? ओपी के हा आर. परत बघा इकडे जर बघितलं आपण, परत बघा झेडच्या पुढे आताच आपण काय बघितला? एफ बघितला. एफच्या पुढे एल, एलच्या पुढे आर. आता झेडच्या पाठीमाग 6वं घर कुठलं असणार आहे बघा? तर बरोबर बघा इथं एच एन एच आलाय. टीच्या पुढे 6 घर मोजा बघा, एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. बरोबर बघा इथं जरी टी घेतला तुम्ही तर टी पासून ह्या साईडला 6वं घर कुठलं आहे? झेडच आहे. उत्तर काय असेल आपलं? ऑप्शन नंबर 2 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले प्रश्नामध्ये बघा, अक्षर संख्या चिन्हे असलेल्या दिलेल्या मालिकेचा संदर्भ घ्या आणि त्या खालील प्रश्नाचे उत्तर द्या. बघा
आता ही तुम्हाला सिरीज दिलेली आहे, ठीक आहे बघा. याच्यामध्ये अक्षर आहेत, संख्या आहे आणि चिन्ह आहेत. पहा येथे अशी किती चिन्हे आहेत ज्यांच्या ताबडतोब आधी एक अक्षर, बघा इथं काय म्हटले, अशी किती चिन्हे आहेत, म्हणजे चिन्ह आहेत की ज्याच्या काय म्हटले बघा, ताबडतोब आधी एक अक्षर आणि ताबडतोब नंतर एक संख्या, नंतर एक संख्या असेल. म्हणजे आपल्याला काय बघायचं बघा, अक्षर, चिन्ह आणि संख्या असं आपल्याला कंटिन्यू आलं पाहिजे. बघा अक्षर, चिन्ह, संख्या कुठं कुठे बघा, अक्षर आहे पण इथं बघा अक्षर, चिन्ह आणि संख्या A#7 झालं, ठीक आहे बघा. परत अक्षर अक्षर अक्षर, संख्या संख्या, चिन्ह संख्या, बघा अक्षर, चिन्ह आणि संख्या पाहिलं आपल्याला. अक्षर बघा इथं अक्षर नाही, एकच निघते बघा फक्त, कुठलं तर हे पहिलं A# आणि 7, A# आणि 7 एवढं एकच निघते. त्यामुळे इथं काय निघेल बघा, किती संख्या आहेत तर ऑप्शन नंबर 3 एकच निघते. असं अक्षर, चिन्ह आणि संख्या लागोपाठ येणार काय एकच आहे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा प्रॉफिट लॉस वरचा प्रश्न आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, गीताने 450 रुपये किमतीला एक घड्याळ खरेदी केले. 10% नफा मिळवण्यासाठी तिने ती किती किमतीला विकले पाहिजे. आता बघा नफा कधी पण खरेदी किमतीवर काढतो आपण, लक्षात घ्या. साधं गणित असतं. काय बघा आता, बघा खरेदी किंमत अधिक नफा बरोबर काय असते, इकडे विक्री किंमत असते, विक्री किंमत. ठीक आहे बघा. आता बघा खरेदी किंमत कधी पण आपण किती पकडतो बघा, 100% पकडतो. खरेदी किंमत 100% पकडतो. नफा किती मिळवायचा आपल्याला, 10%. मग अधिक 10% नफा केला आपण, तर मग विक्री किंमत किती होईल बघा, तर 110% होईल. एवढं तर कळलं बरोबर आहे का. आता बघा खरेदी किंमत माहिती आहे आपल्याला किती, 450 रुपये. बघा खरेदी किंमत किती आपली इकडं, तर 450 रुपये खरेदी किंमत आहे. आणि विचारलं का त्यांनी आपल्याला, तर 10% नफा मिळून जी काय विक्री किंमत असेल, तर आपल्याला विचारले काय, तर ती किती किमतीला विकली पाहिजे जेणेकरून आपल्याला 10% नफा मिळेल. मग 110% रक्कम म्हणजे किती, 100% मग 450, तर 110% म्हणजे किती, मग काय ना तिरकस गुणाकार, एक्स ने ह्याला गुणायचं आणि 450 ने ह्याला गुणायचं. बघा काय निघेल, एक्स गुणिले 100, बघा एक्स गुणिले 100 बरोबर 450 गुणिले 110, 450 गुणिले 110. चला एक जागेला ठेवा आणि 100 बरोबरच्या पलीकडे टाका. काय निघेल बघा, 450 गुणिले 110 छेद इथे आलं, इकडे 100 आलं. हे 100 बरोबरच्या पुढे गेले की छेदाला जातं. बघा काय निघेल माहिती आता, चला ह्या शून्याला हा शून्य गेला आणि परत ह्या शून्याला हा शून्य गेला, म्हणजे 45 गुणिले 11. काय निघेल बघा, 45 गुणिले 11 केलं तर 11 5 55, 11 चोक 44 आणि 5 किती झाले, 44 आणि 5 49, बरोबर आहे का. मग 495 रुपये, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती आली, 495 रुपये. ठीक आहे बघा. मग काय निघेल आपल्याला, ऑप्शन नंबर पहिला निघेल. 495 रुपयाला वस्तू विकली तर आपल्याला 10% नफा मिळतो. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. परत तुम्हाला अल्फाबेट सिरीज वरती क्वेश्चन दिलाय. काय दिले बघा, दिलेली मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे. काय दिसते बघा तुम्हाला इकडं, GHIJ, परत KL. बघा आता जीच्या पुढे 3 घर जावा, ABCDEFG, HIJ, 3 घर पुढे गेलो की जे आलाय. जेच्या पुढे बघा 3 घर जावा, J, KLM, जेच्या पुढे 3 घरं गेली की परत M आलाय. Mच्या परत बघा M, NOP, इथं किती आला पाहिजे, 3 घरं पुढे गेले की P येणार आहे इथं मध्ये, इथं P येणार आहे. ठीक आहे बघा. आणि P च्या पुढे 3 घरं गेली बघा, PQRS, बरोबर 3 घरं पुढे गेले की S येते. ठीक आहे बघा. चला आता P तर कळलं आपल्याला, P तर 4 ठिकाणी आहे, बरोबर आहे का. आता P च्या पुढे बघा, काय निघते तुम्हाला, 12 आणि 7 किती निघते बघा तुम्हाला इकडं, बघा 12 19 28 क्वेश्चन मार्क आणि इकडे 52 दिसते, बरोबर आहे का. बघा 12 अधिक 7 किती आलं इकडे, 19. बघा 19 अधिक किती येते, 9, बरोबर झाले 28. बघा 2 ने पुढे चालले बघा, 19. बघा आता इथं तुम्ही 28 आणि 52 मध्ये जर फरक बघितला तर तो किती निघते बघा तुम्हाला, 40 50 म्हणजे जवळजवळ 24चा फरक आहे, बरोबर आहे का, 24चा. ठीक आहे बघा. मग इथं आता बघा, इथं आपण समजा आता 11 आणि 13, बघा 7 आणि 2 9, 9 आणि 2 किती येते बघा इथं 11, बरोबर आहे का. 28 अधिक 11 केले की बरोबर काय निघते इकडे, 39 निघते. आणि 39 अधिक बरोबर इकडे 13 केले की बरोबर काय निघते इकडे, 52 निघते. 39 आणि 13 52, म्हणजे 2 ने वाढत चालले बघा, 7 आणि 2 9 आणि 2 11 आणि 2 13, बरोबर इथे 39 निघते बघा. P च्या नंतर 39 आला पाहिजे इकडे, P च्या नंतर 39, मग P इथं 40 हे संपला विषय, इथं आहे त्याचा विषय संपला. म्हणजे आता 2 आणि 4 मधला कुठला पर्याय ते चेक करा. U च्या पुढे बघा काय निघते तुम्हाला इकडं, M च्या पुढं
एम NOPQ बघा, एमच्या पुढं 4 घरं गेले की क्यू आलं इकडे ह्या साईडला. क्यूच्या पुढं क्यू RSTU 4 घरं गेले की परत इकडे यू आलेले, बरोबर आहे का? मग थोडक्यात काय बघा, आता मग ईच्या पुढे 4 घर जावा, EFGHI इथं बरोबर काय निघेल बघा, आय निघेल. आणि आयच्या पुढे 4 घरे IJKLM बरोबर इथं एम निघते, म्हणजे बरोबर P39I ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा समीकरणावरचा प्रश्न आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, एका मुलाला एका संख्येस 12 ने गुणण्यास सांगितले होते, परंतु त्याने 21 ने गुणले आणि त्याचे उत्तर अचूक उत्तरापेक्षा 63 जास्त आले. ठीक आहे बघा. आता एक संख्या कुठली आपण x पकडू, हा, आणि x ला आपल्याला किती ने गुणायचं होतं बघा, 12 ने गुणायचं होतं. ठीक आहे बघा. पण आपण काय केले, त्या संख्येला 21 ने गुणले. मग थोडक्यात काय केलं आपण, x ला काय केलं आपण 21 ने गुणलं, त्याच्यामुळे उत्तर काय झालं आपलं 63 ने जास्त आलं. म्हणजे बघा हिथं आपली मूळ संख्या निघते, पण इथं काय झालं आपलं 21 ने गुणल्यामुळे 63 ने जास्त आलं. मग हे जर दोन्ही संख्या इथं मध्ये चिन्ह कुठं टाकले आपण बरोबरच, मग दोन्ही संख्या जर बरोबर करायच्या असतील तर हे जे x ला 21 ने गुणल्यानंतर जे उत्तर आले त्याच्यामध्ये 63 जास्त आहे, ते 63 इथून वजा करा तुम्ही, बरोबर, किंवा इकडे 63 वाढवा, दोन्हीपैकी एक काहीतरी करा. ठीक आहे बघा. दोन्ही संख्या काय होतील, समान होतील. मग काय निघेल बघा, आता इथं हे 12 झालं, 12x झालं, 12x बरोबर 21 गुणिले x झालं 21x वजा 63. ठीक आहे बघा. आता हे वजा 63 या साईडला आणा आणि बरोबर हे 12x बघा, वजा 63 बरोबरच्या अलीकडे आलं काय झालं, प्लस झालं, आणि 12x बरोबरच्या पलीकडे गेले काय होईल, मायनस होईल. बघा 21x वजा किती झाले 12x. बघा मग आता 21 मधनं 12 गेले, खाली किती राहिले 9 राहिले, 9x, आणि इकडे किती झाले 63. बघा आता x जाग्याला ठेवा आणि 9 जो आहे तो बरोबरच्या अलीकडे आणा. मग काय होईल इकडे 63 भागिले 9, मग किती निघेल बघा इकडं, 9 1 9 9 असतं 63, म्हणजे x ची व्हॅल्यू म्हणजे थोडक्यात ती संख्या कुठली आपली तर 7 आहे. 7 म्हणजे किती आला, ऑप्शन नंबर आपला 2 आला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम अँड वर्क वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, राहुल एक काम 20 दिवसात करू शकतो, तर तेच काम रोहन 30 दिवसात करू शकतो. दोघांनी एकत्र मिळून कामाला सुरुवात केली आणि 6 दिवस पूर्ण कार्यक्षमतेने काम केले, आणि त्या पुढील 6 दिवसात त्यांच्या निम्म्या कार्यक्षमतेने काम केले. उरलेल्या कालावधीत दोघांनी पूर्ण कार्यक्षमतेने काम केल्यास उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल? बघा आता कामाचे 3 टप्पे आहेत. बघा आता काय केले बघा, सुरुवातीला आपण काय करू, राहुल आणि रोहनला दिवसाचं वेतन किती मिळू शकतं ते आपण बघू आधी. बघा आता राहुल लिहायचं, राहुल आणि काय रोहन, बघा दोघांनी मिळून जर काम केलं तर किती दिवसात पूर्ण होते बघा. समजा राहुलने केलं तर ते 20 दिवसामध्ये पूर्ण होते, 20 दिवस, आणि रोहनने केले तर 30 दिवस. ठीक आहे बघा. आता मला सांगा 20 आणि 30 चा लसाअ किती असतो, 60 असतो, बरोबर. 20 त्रिक 60, 30 दुने 60, म्हणजे हे काय झालं बघा 60. याला काय म्हणतो आपण, एकूण काम. म्हणजे एकूण काम जे आहे आपलं तर ते किती रुपयाचे, तर बाबा 60 रुपयाचं काम. 60 रुपयाचं काम जर राहुल 20 दिवसामध्ये करत असेल तर त्याला एका दिवसाला किती पेमेंट मिळणार आहे, तर 20 त्रिक 60 म्हणजे 3 रुपये पेमेंट मिळेल. आणि तेच 60 रुपयाचं काम जर रोहन 30 दिवसामध्ये करत असेल तर त्याला दिवसाला पेमेंट किती मिळेल, 30 दुने 60, म्हणजे थोडक्यात काय 2 रुपये, दिवसाला 2 रुपये मिळतील. ठीक आहे. बरं आता झालं, राहुलला 3 रुपये मिळाले, रोहनला 2 रुपये मिळाले, आणि एकूण काम पण कळलं आपल्याला किती, 60 रुपयाचं काम. बघा आता लक्षात घ्या, सुरुवातीला काय म्हटलंय बघा, त्या दोघांनी एकत्र मिळून कामाला सुरुवात केली आणि 6 दिवसामध्ये कार्यक्षमतेने काम केले, पूर्णपणे काम केलं 6 दिवसामध्ये. बघा बघा सुरुवातीच्या 6 दिवसात त्यांनी केलेलं काम किती असेल, सुरुवातीच्या 6 दिवसात केलेले काम किती असेल बघा, 6 गुणिले बघा 3 आणि 2 किती झाले 5 रुपये, म्हणजे दोघांना मिळून दिवसाचं पेमेंट किती 5 रुपये. असं त्यांनी पूर्ण क्षमतेने 6 दिवस काम केले, मग 6 पंचे किती झाले इकडे 30 रुपये. 30 रुपयाचं काम त्यांनी पहिल्या 6 दिवसात केलं. तर परत काय दिले बघा, त्या पुढील 6 दिवसात त्यांच्या निम्म्या कार्यक्षमतेने काम केले. पुढचे 6 दिवस आहेत बघा, पुढच्या 6 दिवसात केलेले काम ते किती असेल बघा इकडं, तर 6 गुणिले, आता सुरुवातीला ते जेवढं काम करत होते त्याच्या निम्म्या क्षमतेने काम केले. म्हणजे 3 रुपयाचं करत असेल तर त्यांनी 1.5 रुपयाचं काम केले एका दिवसामध्ये, 2 रुपयाचं करत असेल तर 1 रुपयाचं, थोडक्यात निम्म. 5च्या निम्म किती झालं 2.5 रुपये, 2.5 रुपये, म्हणजे किती निघेल बघा 25 × 150, म्हणजे किती झाले इकडे 15 रुपये. बरोबर आहे काय, दशांश अपूर्णांक असल्यामुळे 150चा शून्य निघून गेला. थोडक्यात काय त्यांनी नंतरच्या 6 दिवसामध्ये 15 रुपयाचं काम केलं. काम किती रुपये संपलं बघा, 30 आणि 15 रुपये, म्हणजे किती झाले
45 बघा 30 अधिक 15 बरोबर झाले 45 रुपयाचं काम संपलं. काम किती आपलं 60 रुपयाचं आहे. मग 60 मधून 45 गेले. काम किती शिल्लक राहिलं आपलं बघा आता 15 रुपयाचं काम शिल्लक राहील. ठीक आहे बघा आणि आता काय म्हटलंय बघा उरलेल्या कालावधीत दोघांनी पूर्ण कार्यक्षमतेने काम केलेस. आता बघा जे काय शिल्लक काम राहिले 6-6 दिवसांनी काम केलं. आता जे शिल्लक काम राहिले ते त्यांनी पूर्ण कार्यक्षमतेने पूर्ण केले आणि हे 15 रुपयाचं काम करायला त्यांना किती दिवस लागतील? आता बघा दोघांचं दिवसाचं पेमेंट किती आहे? 5 रुपये आणि 15 रुपयाचं काम संपवायचे. मग 15 भागिले 5 केले काय निघते बघा 5 त्रिक 15 मध्ये 3 दिवस लागतील. म्हणजे आपलं उत्तर काय असेल बघा ऑप्शन नंबर 4. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता आपण प्रश्न कुठला बघा आपला सरासरीवरचा आहे ना. हा सरासरीवरचा प्रश्न काय दिले बघा एका ग्रंथालयात रविवारी सरासरी 510 आणि इतर दिवशी 240 अभ्यागत असतात. रविवार पासून सुरू होणाऱ्या 30 दिवसांच्या एका महिन्यात दररोज असलेली अभ्यागतांची सरासरी संख्या किती आहे? म्हणजे थोडक्यात काय 29 दिवसामध्ये किती विद्यार्थी येऊन गेले डिवाइड बाय 30 दिवस बरोबर काय ते आपल्याला सरासरी निघून जाते ऍव्हरेज निघून जाते. पण बघा त्याच्यामध्ये रविवार किती ते बघावं लागेल आपल्याला. आता बघा महिना कधी सुरुवात होते रविवारपासून सुरुवात होते आणि बघा कॅलेंडर मध्ये आपण काय बघतो बघा 28 दिवस जे असतात 28 दिवसापर्यंत 4 आठवडे पूर्ण होतात. 28 दिवसाच्या पुढचे जे काही दिवस असतात 29चा असेल किंवा 30 असेल किंवा 31 तर त्या दिवसाचे वार असतात ना तर त्या महिन्यामध्ये 5 वेळा आलेले असतात. म्हणजे बघा थोडक्यात काय आता आपला महिना 30चा आहे बरोबर आहे का? म्हणजे बघा 28च्या पुढे महिने कुठले दिवस कुठले झाले 29 आणि 30 तारीख झाली. ठीक आहे बघा आता मग कसं असतं बघा लक्षात घ्या 1 ते 28 पर्यंत 4 आठवडे पूर्ण झाले. आता 29 तारखेला 1 तारखेचा वार रिपीट होतो आणि 2 तारखेचा वार 30 तारखेला रिपीट होतो. हे काय असतात बघा हे वार जे असतात ना ते 5 वेळा असतात त्या महिन्यामध्ये. ठीक आहे आणि सुरुवात कुठून झाली बघा पहिला दिवस आपला रविवार आहे. याचा अर्थ रविवार कुठं असणार बघा इथं 29 तारखेला रविवार येणार आहे. याचा अर्थ काय तर पूर्ण महिन्यामध्ये आपल्याला फक्त काय बघायचं रविवार किती आलेत का रविवारी आकडा बदलतोय कोणाचा विद्यार्थ्यांचा बरोबर आहे. रविवार किती आले मग 5 रविवार आले बरोबर आहे का? 30 दिवसामध्ये बघा 5 रविवार झाले 5 रविवार आणि इतर वार आणि बाकीचे इतर वार म्हणजे आणि 25 दिवस आणि बाकीचे 25 दिवस. ठीक आहे मग आता रविवारी आलेले विद्यार्थी किती आहेत बघा दर रविवारी 510 येतात म्हणजे 5 गुणिले किती आले इकडे 510 आणि 25 दिवसामध्ये बघा दर दिवशी किती विद्यार्थी येतात तर 240 हे झाले 240 किती निघतात बघा याच्यामध्ये 510 गुणिले 5 किती निघते बघा 510 गुणिले 5 किती येते बघा 5 1 5 5 5 25 म्हणजे किती आले इकडं 2550 2550 विद्यार्थी कधी आले तर 5 दिवसामध्ये रविवारी आले. ठीक आहे आता 25 दिवसामध्ये किती निघाले बघा 240 गुणिले 25 करा किती निघते बघा इकडं 25 चोक 100 हा 25 दोन्ही 50 आणि 10 60 म्हणजे आणि हा शून्य आहे असं 6000 इकडे किती आले 6000 आले. ठीक आहे बघा आता एकूण महिन्यामध्ये एकूण विद्यार्थी किती येऊन गेले बघा इथं तर 2550 आणि 6000 म्हणजे किती झाले इकडे बघा 0 0 इकडे किती आले 0 आले परत 5 5 0 5 आणि 6 2 8 म्हणजे 8550 एकूण महिन्यामध्ये विद्यार्थी येऊन गेले. आपल्याला सरासरी प्रत्येक दिवशी किती आले तेवढं बघायचंय. मग किती आले बघा 8550 भागिले किती दिवस असतात तर 30 दिवस त्यांनी दिलेत. मग किती निघतात बघा सरासरी एका दिवशी 0 0 कॅन्सल झाले बघा 3 1 3 बरं आता 3 ने भाग जातो बघा 5 आणि 5 10 8 18 18 संख्येला 3 ने भाग जातो 3 6 18 म्हणजे या पूर्ण संख्येला 3 ने भाग जाणार आहे. 3 1 3 बघा 3 2 6 2 8 2 और 5 25 झाले बघा 3 8 24 आणि 1 25 15 झाले 3 5 15 म्हणजे 285 उत्तर येते बघा 285 म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजावरचा प्रश्न बघा काय दिले बघा जर 2.5 वर्षासाठी वार्षिक 5% दराने एका विशिष्ट रकमेवरील चक्रवाढ व्याज 104.05 असेल तर सरळ व्याज किती असेल? आता मला सांगा 2.5 वर्षात चक्रवाढ व्याज दिले त्यांनी किती 104 रुपये दिले आपल्याला थोडक्यात. ठीक आहे बघा आणि विचारलं काय तर 2.5 वर्षाचं आपल्याला काय विचारलं सरळ व्याज किती. कधी पण सरळ व्याज जे असतं ना सिंपल इंटरेस्ट हा चक्रवाढ व्याजापेक्षा कमी असतो. आता चक्रवाढ व्याज किती आहे तुम्हाला 104.05 आहे आणि सरळ व्याज जर बघितलं आपण तर सर बघा 104 पेक्षा कमी असं रक्कम कुठली एकच आहे 100 रुपये म्हणजे आपलं उत्तर किती निघेल ऑप्शन नंबर 4 निघेल का कारण सरळ व्याज कधी पण चक्रवाढ व्याजापेक्षा कमी असतं. यातले बाकी सगळ्या संख्या तुम्हाला 104 पेक्षा जास्त आहेत आणि 104 पेक्षा कमी असणार एकच पर्याय ऑप्शन नंबर 4. ठीक आहे आणि कधी पण बघा लक्षात घ्या चक्रवाढ व्याजाचे आपण उत्तर सॉल्व्ह करतो आणि त्याला वेळ लागतो. ठीक आहे त्याच्यामुळे बघा म्हणजे शॉर्टकट मध्ये जर निघत असेल ना तर आधी उत्तर काढून घ्यायचं. ठीक आहे कारण का कसं असतं बघा लक्षात घ्या आता इथं तुम्हाला एक अमाऊंट दिली बघायचं कारण काय सांगतो बघा अमाऊंट कुठली दिली तुम्हाला मुद्दल त्यांनी विचारलं तर सरळ व्याज किती असेल. ठीक आहे मुद्दल पण माहित नाही आपल्याला मग आता मुद्दल आपण एक्स पकडली. ठीक आहे बघा आता मुद्दल एक्स पकडली आणि किती टक्के दराने दिले बघा तुम्हाला 5% दराने दिले बरोबर आहे का
5 मध्ये काय करतो आपण 100 मध्ये 5 आपण ऍड करतो म्हणजे 105. 105/100 गुणिले 105/100 जर 2 वर्षाचा असेल तर आणि आपल्याला दिले किती 2.5 वर्षाचं मग तिसऱ्या वर्षी काय असतं लक्षात घ्या. तर आता बघा 5% निम्म किती आलं तिसरं वर्ष अर्धच आहे कारण वर्षाला वार्षिक जर दर तुमचा 5% असेल तर अर्ध्या वर्षाचा किती झाला तर 2.5% झाला. मग इथं किती असतं बघा 100 मध्ये 2.5 ऍड करायचं म्हणजे किती झालं 102.5/100. ठीक आहे बघा हा फॉर्म्युला कशाचा असतो तुमचा चक्रवाढ व्याजाची रास म्हणजे थोडक्यात काय मुद्दल प्लस चक्रवाढ व्याज त्याला काय म्हणतो आपण रास म्हणतो पण ह्या फॉर्म्युला काय असतो चक्रवाढ व्याजाची राशीचा फॉर्म्युला असतो. जसं आपण सरळ व्याजामध्ये कशाचा फॉर्म्युला बघतो सरळ व्याजाचा बघतो इथं आपण हा फॉर्म्युला काय असतो बघा मुद्दल गुणिले बघा इथं कसं असतं बघा मुद्दल गुणिले दर छेद 100 आणि इथं काय असतं बघा इथं मुदत म्हणजे आपण लिहितो ना बघा पी प्लस काय इकडे बघा पी प्लस आर डिवाइडेड बाय 100 आणि इकडे काय करतो आपण एन लिहितो म्हणजे पी म्हणजे काय झाला प्रिन्सिपल आर म्हणजे झाला रेट ऑफ इंटरेस्ट इथं आपण दर लिहिले बरोबर आहे रेट ऑफ इंटरेस्ट आणि एन म्हणजे काय नंबर ऑफ इयर म्हणजे इथं आपण काय लिहिले मुदत मराठीमध्ये समजण्यासाठी आणि हा फॉर्म्युला ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करतो बघा आता इथं दर किती दिलाय तुम्हाला 5% दिलाय बरोबर आहे का प्रिन्सिपल समजा आता बघा प्रिन्सिपल आपले आपण समजू 100 रुपये बघा प्रिन्सिपल झाली तुमची बघा प्रिन्सिपल समजा आता 100 रुपये असेल किंवा आपण 200 रुपये पकडू बघा प्रिन्सिपल झाली तुमचा समजा 100 रुपये आधी रेट ऑफ इंटरेस्ट किती आपला 5% ठीक आहे 5/100 ठीक आहे बघा आणि इकडे किती आलं बघा मुदत किती झाली आपली इकडे मुदत झाली 2.5 वर्षाची हे असं मांडावं लागतं आपल्याला ठीक आहे बघा मग हे सॉल्व्ह केले आपण काय निघतं बघा हे डायरेक्ट असं मांडायचं हे काय लिहित बसायची गरज नसते डायरेक्ट आपण काय करायचं किती टक्के 5% ना तर मग गुणिले 105/100 3 वर्ष असेल ना तर 105/100 3 वेळा करायचं ठीक आहे बघा म्हणजे बघा त्याच्यामुळे कसं असतं बघा इथं कॅल्क्युलेशन करायला वेळ जातो त्याच्यामुळं डायरेक्ट कॅल्क्युलेशनच्या ऐवजी मग इथं तुम्हाला कुठला दुसरा एक आपली मेथड असेल त्याला म्हणतो आपण सिंगल डिजिट मेथडने आपण उत्तर फास्ट सॉल्व्ह करू शकतो कसं हा फॉर्म्युला झाला आपला कशाचा चक्रवाढ व्याजाचा ह्याच्यामधून काय केलं बघा आपण -x केलं -x म्हणजेच काय बघा ह्याच्यामधून रास निघाली रास मधून आपण मुद्दल मायनस केली म्हणजे अमाऊंट मधून आपण प्रिन्सिपल वजा केली तर निघाल काय फक्त बघा इंटरेस्ट निघाला. आता बघा ही मुद्दल प्लस व्याज आहे मुद्दल प्लस व्याज मधून आपण मुद्दल वजा केले तर निघालं काय व्याज निघालं म्हणजे हा फॉर्म्युला काय झाला मग तुमचा चक्रवाढ व्याज इथे निघालं तुमचं ठीक आहे आणि ते किती दिले बघा तुम्हाला चक्रवाढ व्याज किती आपले 104.05 आहे ठीक आहे बघा मग आता फक्त काय करा मायनस आपल्याला विचार बघा जर आपल्याला अमाऊंट काढायची असेल ना एक्स ची व्हॅल्यू बघा आता बघा तर हे काय निघतं बघा ह्याच्यामध्ये एक्स व्हॅल्यू किती निघाली हे एक्स पुढे जातं थोडक्यात हे एक्स पुढे गेलं आणि हे फक्त अलीकडे आलं मग हे काय होईल इकडे -104.05 निघतं याप्रमाणे मग फॉर्म्युला सॉल्व्ह करत बसावं लागतं ठीक आहे त्याच्यामुळे आपण काय केलं डायरेक्ट चक्रवाढ व्याज काय दिले त्यांनी 104 पेक्षा लहान संख्या कुठली एकच आहे 100 त्यामुळे उत्तर आपलं त्याला ऑप्शन नंबर 4 ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा परत अल्फाबेट सिरीजवरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा याच्यामध्ये इंग्रजी वर्णक्रमानुसार असलेल्या दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे बघा आता काय दिसते तुम्हाला इकडं NGFMXS इकडं काय क्वेश्चन मार्क आणि HE बघा काय निघतं याच्यामध्ये बघा एनच्या नंतर बघा एन परत इकडे काय एच एक्स वाय बघा आता एक्स पासून जर ह्या साईडला गेलो आपण बघा वाय झेड परत ABCDEF 8 घरं पुढे गेलं कुठं या साईडला तर काय आलं बघा एफ आले ठीक आहे बघा परत एफच्या पुढे 8 घरं जावा बघा एफ GHIJKLMN बरोबर बघा 8 घरं पुढे गेली काय आला एन आला इकडे या साईडला गेले ठीक आहे मग आता मला सांगा एच च्या पुढे 8 घरं गेलो आपण काय निघेल बघा HIJKLMNOP म्हणजे इथं काय निघेल बघा पी निघेल पहिला अल्फाबेट काय निघालं पी निघालं पी कुठं कुठं दिसतंय बघा इथं नाही आता वाय का झेड तेवढं चेक करा बघा आता परत जी पासून बघा EFG आता जी पासून या साईडला चेक करायचं जी बघा जी पासून या साईडला बघा EFG HIJKLM 6 घरं पुढे गेले की काय आला एम आला एमच्या पुढे बघा एम NOPQR आणि S परत 6 घरं गेले काय निघते बघा S निघतोय मग आता S च्या पुढे 6 घरं गेले की S TUVOP बघा S च्या पुढे S TUVWX आणि Y इथं काय निघेल बघा मग Y निघेल S च्या पुढे 6 घरं गेले की Y निघाला म्हणजेच PY
PY म्हणजे उत्तर निघालं आपलं ऑप्शन नंबर 5. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता नफा तोटावरचा क्वेश्चन आहे बघा, प्रॉफिट लॉस वरचा. काय दिले बघा, 100 संत्री 350 रुपये किमतीने खरेदी केली आणि ती सर्व 48 रुपये प्रति डझन दराने विकली तर झालेला नफा किंवा तोट्याची टक्केवारी शोधा. बघा आता लक्षात घ्या, 100 संत्री आपण किती रुपयाला खरेदी 100 संत्र्यांची किंमत किती आहे, 350 रुपये. ठीक आहे बघा, ठीक आहे. आणि बघा आता इथं मला सांगा 48 रुपये काय मध्ये दिले बघा इकडे. खरेदी किती आपली, खरेदी किंमत झाली आपली 350 रुपये. किती, 100 संत्र्याची. ठीक आहे बघा. आणि आता इथे बघा आपण 48 रुपये प्रति डझन दराने विकली. म्हणजे 48 बघा आपण काय केले बघा, 48 जी आहेत संत्री ती कितीने विकली बघा, तर 48 रुपये बघा किती, तर 48 रुपयाला किती, जर 12 विकली तर एकाची किंमत किती. बरोबर आहे का बघा. 48 रुपयाला काय केलं आपण, 1 डझन विकली म्हणजे 12 विकली. मग किती आलं पाहिजे, 12 1 12, 12 चौक 48 म्हणजे 4 रुपये प्रमाणे विकली आपण. एक संत्र 4 रुपयाला विकला आपण. बघा हे 350 रुपये कसे, तर 100 संत्र्याचे आहे. ठीक आहे. आणि 4 रुपये कसे, एका संत्र्याचे. ठीक आहे बघा. मग 4 रुपये जर विक्री किंमत असेल एकाची, तर मग 100 ची विक्री किंमत असेल बघा. विक्री किंमत आपली इकडं, विक्री किंमत किती झाली आपली इकडं, 4 गुणिले 100 बरोबर झाली इकडे किती, 400 रुपये. ठीक आहे बघा, 400 रुपये झाले. आता मला सांगा, आणि कधी पण बघा नफा हा कधी पण कसा काढतो आपण, खरेदी किमतीवर काढतो. ठीक आहे. आता खरेदी किंमत किती आपल्याकडे, 350. ही झाली तुमची खरेदी किंमत. आणि नफा किती झाला आपल्याला, 400 रुपयाला विकलं म्हणजे 50 रुपये नफा झाला. वर असतो तुमचा नफा गुणले 100 म्हणजे काय ते तुम्हाला एकूण झालेला टक्केवारीमध्ये नफा. नफा किती झाला आपल्याला, 50 रुपये नफा झाला. किती वरती, तर बघा 350 रुपयावरती. 350 रुपये आपली खरेदी किंमत आहे, गुणले 100 करा. उत्तर निघून जाते. किती निघेल बाहेर आपलं उत्तर आता बघा, शून्याला शून्य गेले, 5 1 5, 5 7 35. 100 भागिले 7 बघा किती निघते इकडं, 100 भागिले 7 काय निघेल इकडं, 7 1 7, 7 1 7, 3 राहिले, 3 शून्य 30 झाले बघा. 7 चौक 28, बाकी राहिली 2 म्हणजे काय, 14.2/7. थोडक्यात काय 14 साठी 98, 98 आणि 2 किती झाले 100. मग 14.2/7% आपल्याला नफा झालेला आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 2, 14.2/7% नफा. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता सरळ व्याज विचारलंय किती आपल्याला, 5 बघा दर साल 5% दराने 3 वर्षांसाठी 1500 रुपये वरील सरळ व्याज किती आहे. ठीक आहे. सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय असतो बघा, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर छेद 100. बघा सरळ व्याज किती आपलं एकूण, सरळ व्याज त्यांनी दिलेलं आहे, एक्स पकडला आपण, बरोबर मुद्दल किती आहे आपल्या इकडे 1500 रुपये. 1500 गुणिले मुदत किती आहे बघा आपल्या इकडे 3 वर्षांसाठी, आणि दर किती आहे बघा, तर 5%. ठीक आहे बघा. बघा आता एक्स बरोबर काय निघेल बघा इकडं, बघा ह्या शून्याला हे 2 शून्याला हे 2 शून्य गेले. बघा 15 गुणिले 3 गुणिले 5 3 5 झाले 15. 15 गुणिले 15 म्हणजे 15चा वर्ग किती झाला, 225. म्हणजे बघा किती येतं उत्तर आपलं, 225. म्हणजे ऑप्शन नंबर 4. सरळ व्याज किती मिळेल आपल्याला, 225. डायरेक्ट 1500 आपण डायरेक्ट 5% काढलं तरी चालतं आपण. ठीक आहे. फक्त आपल्याला तुम्हाला फॉर्म्युला माहिती असावून दिले 225 रुपयाला उत्तर. ठीक आहे. चला बघा आता प्रश्न कशावरचा आहे बघा, तर बघा टाइम डिस्टन्स स्पीडवरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे बघा. आता बघा इथं तुम्हाला रेल्वे शब्द जरी वापरला असला तरी का हा ट्रेन चॅप्टरवरचा क्वेश्चन नसतो. का, ट्रेन चॅप्टरवरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला रेल्वेची लांबी दिलेली असते. ठीक आहे बघा. इथं काय तुम्हाला लांबी दिलेली नाही इथं तुम्हाला. ठीक आहे. त्यामुळे हा प्रश्न कशावरचा आहे, तर टाइम डिस्टन्स स्पीडवरचा आहे. रेल्वे गाडी सरासरी 50 किलोमीटर/h वेगाने प्रवास करते आणि तिच्या गंतव्यस्थानी वेळेवर पोहोचते. तिने सरासरी वेग 40 किलोमीटर/h असा राखला असता तर ती 24 मिनिटे उशिरा पोहोचली असती, तर प्रवासाचे एकूण अंतर किती आहे. ठीक आहे बघा. आता तुम्हाला बघा 2 प्रकारे प्रश्न सॉल्व्ह करून दाखवतो मी. तर बघा आता ह्याच्यामध्ये काय बघा, तर दिले काय 50 किलोमीटरचा एक वेग आहे. 50 किलोमीटरच्या ऐवजी जर तिने 40च्या स्पीडने गेली तर थोडक्यात काय 24 मिनिटं लवकर पोहोचते. ठीक आहे बघा. तर ते अंतर किती असेल आपल्याला विचारलं. बघा आता कसं असतं बघा, इथं वेग लिहा तुम्ही. वेग एक झाला 50, दुसरा किती झाला 40. 50 किलोमीटर/h आणि इकडे 40 किलोमीटर/h. तर बघा कसं असतं बघा, लक्षात घ्या. तुम्हाला वेग जर दिला ना तर फक्त हे उलट लिहायचं बघा. काय नाही लिहायचं इकडं, 40 आपण इथं घेतलं आणि 50 आपण इथं घेतलं. ठीक आहे बघा. आणि ह्याचा रेशिओ बघा, म्हणजे वेग जर दिला असेल ना तर तुम्हाला उलट केले काय निघतं बघा, वेळेचा रेशिओ निघतो. ठीक आहे बघा.
शून्याला शून्य कट करा. म्हणजे थोडक्यात काय हे झालं 4x आणि हे झालं 5x. हा झाला बघा वेळेचा रेशो निघाला. ठीक आहे बघा. म्हणजे 50च्या थोडक्यात कसं असतं बघा. बघा बघा थोडक्यात काय 5 आणि 4 बघा वेग आहे तुमचा आणि अंतर 20 किलोमीटर आहे. मग काय निघते बघा 20 किलोमीटर अंतर तुम्ही 5च्या स्पीडने गेला तर 5 × 4 तास लागेल आणि 4च्या स्पीडने 20 किलोमीटर अंतर गेला की 4 × 5 = 20 5 तास वेळ लागेल. म्हणजे उलट झालं बरोबर आहे का. ठीक आहे बघा हे त्याप्रमाणे असते बघा. आता इथे काय केलं बघा वेळेमधला फरक किती आहे बघा. जर आपण गुणोत्तरामध्ये बघितला तर 4x आणि 5x म्हणजे x चा फरक बरोबर आहे का. हा झाला गुणोत्तरामध्ये. संख्येमध्ये त्यांनी किती दिलाय बघा 24 मिनिटं. इथे x बरोबर किती दिलाय बघा तुम्हाला 24 मिनिटाचा फरक आहे. ठीक आहे बघा. आता आपल्याला काय काढायचं अंतर काढायचे. मग मला सांगा 50 किलोमीटरच्या स्पीडने किंवा 40 किलोमीटरच्या स्पीडने त्याला लागलेला वेळाला आपण गुणलं तर आपल्या बरोबर काय ते अंतर निघून जाते बरोबर आहे का नाही. आता इथे काय बघा काय निघेल इकडं बघा 24 5 120 5 × 24 तर किती निघते बघा 24 5 120 मिनिटं झाली. म्हणजे 40च्या स्पीडने आपण 120 मिनिटं प्रवास केला की मूळ अंतर पूर्ण करतोय. किंवा 50च्या स्पीडने आपण बघा 24 चोक 96 मिनिट जर प्रवास केला तर आपण तर आपण मूळ ठिकाणी पोहोचतोय. आता लक्षात घ्या सोपं कुठलं आहे बघा इथं 40 किलोमीटर पर हावर आहे आणि 120 काय हे मिनिट आहे 120 मिनिटं म्हणजे किती झाले बघा 2 तास झाले. 120 मिनिट म्हणजे बरोबर किती झाले इकडे 2 तास. मग डायरेक्ट काय सोपं कुठले बघा तर 40च्या स्पीडने 2 तास प्रवास करा. मग 40 × 2 किती येते 40 × 80 म्हणजे एकूण किती झाले बघा 80 किलोमीटरचं आपण अंतर पूर्ण केलं. तेच 80 किलोमीटर अंतर आपण जर 50च्या स्पीडने कव्हर केलं तर आपल्याला 96 मिनिटं लागतात. ठीक आहे बघा. उत्तर काय असेल आपला ऑप्शन नंबर 3 80 किलोमीटर. ठीक आहे. ही एक मेथड झाली. आता दुसरी मेथड कुठली बघा लक्षात घ्या. बघा आता ह्याच्यामध्ये बघा आपला वेग किती आहे बघा 50 आहे. हा झाला वेग आणि इकडे झाला 40. ठीक आहे बघा. आता तात्पुरतं बघा 50 आणि 40चा लसावी किती असतो बघा 5 आणि 4चा 20 असतो. तसं 50 आणि 40चा 200 आला बरोबर आहे का. याचा लसावी किती आला बघा 200 आला. ठीक आहे बघा. मग थोडक्यात बघा आता 200 किलोमीटरचं जर हे समजा अंतर असेल 200 किलोमीटरचं अंतर असेल ना तर 200 किलोमीटर अंतरला किती वेळ लागतो बघा 50च्या स्पीडने गेला तर 4 तास वेळ लागेल. हे झाला वेळ. इथे किती वेळ लागेल बघा 4 तास. आणि 40च्या स्पीडने गेला 200 किलोमीटर अंतर तर तुम्हाला किती वेळ लागतो बघा 5 तास वेळ लागतो. म्हणजे बघा दोघांच्या वेळेमधला फरक किती आहे बघा तर 1 तासाचा फरक आहे. 1 तास म्हणजे किती झाले बघा इकडे किंवा 60 मिनिटाचा फरक आहे. 1 तास किंवा 60 मिनिट. ठीक आहे बघा. बघा मग आता आपल्याला किती फरक पडलाय बघा 24 मिनिटाचा. थोडक्यात काय बघा 200 किलोमीटर जर अंतर असेल तर त्यांच्या वेळेमध्ये किती फरक पडतोय बघा 60 मिनिटाचा फरक पडतोय. आणि तेच जर बघा 24 मिनिटाचा जर फरक पाडायचा असेल तर किती किलोमीटर अंतर जावं लागेल. काय नाही केलं बघा फक्त तिरकस गुणाकार हे न्यायला गुणायचं आणि हे न्यायला गुणायचं. थोडक्यात काय x × 60 x × 60 बरोबर 24 × 200 24 × 200. आता फक्त काय बघा x जाग्याला ठेवा आणि हा 60 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका. म्हणजे काय होईल बघा 24 × 200 भागिले किती आला इकडे 60 आलं. आणि आता भाग घालवा बघा शून्याला शून्य गेला 6 × 6 6 चोक 24. ठीक आहे बघा. आणि परत 4 × 20 किती आलं 20 चोक 80 म्हणजे परत 80 किलोमीटर अंतर आलं. ठीक आहे बघा दोन्हीपैकी कुठल्याही मेथडने सॉल्व्ह करा उत्तर फास्ट निघून जातं. ठीक आहे. उत्तर किती आलं आपलं ऑप्शन नंबर 3. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले प्रश्नामध्ये खालील 4 पैकी 3 शब्द जोड्यांमध्ये समान सहसंबंध आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारी शब्द जोडी कोणती आहे. ठीक आहे. या शब्दांना अर्थपूर्ण मराठी शब्द मानले जावे आणि शब्दातील अक्षरे व्यंजन स्वर यांच्या संख्येच्या आधारे त्यांचे गट पाडले जाऊ नयेत. ठीक आहे बघा काय असते बघा माझ्याकडे हातमोजी. आता हातमोजी कुठं घालतो आपण हातात घालतो बरोबर आहे का. बघा पट्टा कुठं घालतो आपण कमरेमध्ये घालतो. मोजे कुठं घालतो आपण तळव्यामध्ये घालतो म्हणजे पायामध्ये. ठीक आहे. काय दिले बघा टाया. टायाच्या पुढे काय दिले त्यांनी पायाचा गोटा. टाय पण पायाच्या गोट्यामध्ये घालतो आता नाही. मग उत्तर काय द्यायचं उत्तर चुकीचं उत्तर आहे टाय. उत्तर किती असेल आपला ऑप्शन नंबर 5 टाय पायाचा गोटा. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा प्रश्न परत काय नंबर सिरीज वरचा प्रश्न काय दिले बघा दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे. बघा काय दिसते बघा तुम्हाला इकडं 5 17 53 161 इथं x आणि 1457 बघा काय निघेल इकडे बघा 5 त्रिक 15 गुणिले 3 अधिक 2 15 आणि 2 किती झाले 17. ठीक आहे बघा परत बघा 17 गुणिले 3 17 त्रिक 51 अधिक 2 झाले 53. परत बघा 53 गुणिले 3 किती येते 100 बघा 53 गुणिले 3 केले काय निघते 3 त्रिक 9 आणि 3 5 15 159 अधिक 2 बरोबर 161. मग आता 161 गुणिले 3 करा किती निघते बघा 3 1 3 3 सख्ख 18 3 1 3 आणि 1 4 म्हणजे 483 483 आणि परत अधिक 2 करा बरोबर किती निघते इकडे गुणिले 3 अधिक 2
485. इथं काय निघतं इकडं 485. म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. आणि परत 485 गुणिले 3 अधिक 2 केले की 1457 येते. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2 येते. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, लसावी मासावी चॅप्टरचा प्रश्न आहे. काय दिले बघा, 3 माणसे एकत्र मिळून काशी विश्वनाथ मंदिरात गेली. त्यांच्या पावलांची मापे अनुक्रमे 252 सेंटीमीटर, 280 सेंटीमीटर आणि 308 सेंटीमीटर आहेत. प्रत्येकाने किमान किती पावलांचे अंतर पार केले पाहिजे जेणेकरून ते सर्वजण पूर्ण पावलांमध्ये अंतर पार करू शकतील. ठीक आहे बघा, म्हणजे आता बघा डांगेची साईज दिली त्यांनी. ठीक आहे बघा, आणि बरोबर शेवटचं पाऊल तुमचं कुठे गेलं पाहिजे, त्या मंदिरामध्ये गेलं पाहिजे. त्यामुळे आपलं काय करावं लागतं बघा ह्याच्यामध्ये, तर तुम्हाला लसावी काढावा लागतो. कशाचा? 252 बघा, 252, 280 आणि 308 चा लसावी काढायचा. ठीक आहे बघा, मग काय निघेल बघा इथं. आता चला बघा, इथं कॉमन काय निघते बघा, इकडे 4 ने भाग घालवा. 4 सक्क 24 आणि 1 25, परत 4 त्रिक 12, 4 सत्त 28, 70 आले इकडं. परत 4 सत्त 28 आणि 2 30, 4 सत्त 28. ठीक आहे बघा, आता 63, 70 आणि 77 मध्ये कॉमन काय निघते, 7 निघते. 7 9 63, 7 10 70 आणि 11 7 77. ठीक आहे बघा, मग काय करता असं बघा, 9 10 आणि 11 मध्ये कॉमन काय निघते का नाही निघत, डायरेक्ट गुणाकार करून टाकायचा ह्याचा आणि ह्याचा. काय निघेल बघा मग, 7 चौका 28 आणि इकडं 9 गुणिले 10 गुणिले 11, मग 11 9 की झाले 99. किती निघते बघा इकडे थोडक्यात, 4 गुणिले 7 गुणिले 9 गुणिले 11 गुणिले 10 या सगळ्यांचा गुणाकार करायचा आपल्याला. 4 7 झाले 28, 11 9 झाले 99. याचा गुणाकार करून बघा किती निघते इथं बघा, 9 8 72, 9 2 18, 18 आणि 7 झाले 25. ठीक आहे, इथं 0 आहे असं मांडा आणि परत 9 निघून तुम्ही 252च येणार आहे. म्हणजे 2 5 आणि 2 किती येते बघा, 2 2 0 2 झाले, 5 आणि 2 7 झाले, 5 आणि 2 7 झाले, 2 आज 2 आणि परत हा 10चा 0 इथं लिहून टाका. मग किती निघेल बघा उत्तर आपल्या इथं, 27,720, 27,720 पावलां. ठीक आहे, सर्वजण पूर्ण पावलांमध्ये अंतर पार करतील तर किती येते, 27,720 मीटर अंतर पाहिजे. ठीक आहे, हा चला पुढचा क्वेश्चन बघू मग आता. बघा, आता हा टाइम अँड वर्कवरचा प्रश्न. काय दिले बघा, जर 54 किलो धान्य 35 घोड्यांना 21 दिवस खाण्यासाठी पुरेसे असेल, तर 72 किलो धान्य हे 28 घोड्यांना किती दिवस खाण्यासाठी पुरेसे आहे. तर बघा कुठला फॉर्म्युला असतो बघा याच्यामध्ये, आपण एक फॉर्म्युला बघतो बघा, काम भागिले माणसे गुणिले दिवस गुणिले तास बरोबर काम भागिले काय असते बघा, माणसे गुणिले दिवस आणि गुणिले तास. हा फॉर्म्युला म्हणजे याला आपण काय, काम म्हणजे काय वर्क, माणसे म्हणजे काय मेन, दिवस म्हणजे काय डे आणि तास म्हणजे काय आवर, असा फॉर्म्युला बघतो. बरोबर आहे आपण. बघा आता मग मराठीत काय लिहितो मी, कारण की लक्षात राहावं. ठीक आहे बघा, इथं डब्ल्यू म्हणजे काय, परत एम डी एच म्हणजे काय, ते कन्फ्युजन होण्यापेक्षा आपण डायरेक्ट लक्षात ठेवायचं. बघा कामाला थोडक्यात काय बघा, माणसाने गुणिले दिवस गुणिले तास केले काय आपलं उत्तर निघून जातं. आता इथे बघा काम कुठलं पकडा, काम 1 इकडे 1 1 करा आणि इकडे परत काम 2 2 2 2. ठीक आहे बघा, आता बघा पहिलं काम कुठलं, आपण आपल्याला काय संपवायचं काम लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे बघा, 54 किलो धान्य संपवायचं तुम्हाला, हे झालं तुमचं काम. ठीक आहे बघा, 54 किलो धान्य संपवायचे आणि त्यासाठी आपल्याकडे किती काय बघा, तर 35 घोडे आहेत. माणसांच्या जागेला थोडक्यात काय घोडे वापरले आपण, 35 घोडे आहेत आणि त्यांना किती दिवस लागतील बघा, तर 21 दिवस लागतात. जर तास दिलेले नसतील तर काय फरक पडत नाही, आहे असं लिहायचं. ठीक आहे बघा, चला इज इक्वल. परत बघा दुसरं काम कुठलं आपलं, 72 किलो धान्य. हे 72 किलो धान्य संपवायला काय दिलंय बघा, 28 घोड्यांना किती दिवस लागतील बघा, 28 घोड्यांना किती दिवस लागतील, तर x दिवस लागतील. ठीक आहे बघा, आता हा x बरोबरच्या पलीकडे गेला काय होईल बघा, वरती जाईल, अंशाला जाईल, अंशाला आला x इज इक्वल टू. आता हे 72 छेद 28 आहे असं राहील आणि हे सगळं बरोबरच्या अलीकडचं बरोबरच्या पलीकडे टाका, मग काय होईल बघा, सगळं उलट होईल. म्हणजे काय, छेदाचा अंशाला जाईल, 35 गुणिले 21 छेद 54. आता भाग घालवा, किती निघते बघा इथं आता. चला बघा किती निघते इकडं, 7 चोक 28, 7 त्रिक 21. ठीक आहे बघा, परत चला 18 त्रिक 54, 18 चोक 72. परत काय निघते बघा इकडं, 3 ला 3 कॅन्सल, परत 4 1 4 4 1 4 राहिले किती बघा, 35. म्हणजे किती दिवस लागतील बघा, तर 35 दिवस लागतील. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, 35 येते.
चला पुढचा क्वेश्चन बघू आता. परत तुमचा कशावरती अॅनालॉगीवरती प्रश्न काय दिले बघा. दिलेल्या अक्षर समूहांच्या जोडीमध्ये असलेल्या सहसंबंधांप्रमाणेच समान संबंध दर्शवणारे अक्षर समूहांची जोडी दिलेल्या पर्यायातून निवडा. बघा आता इथे काय निघते बघा तुमचं एफच्या पुढे जर बघितलं आपण एफ जी एच दोनच घरं पुढे जायचं की एच येते बघा. एफच्या पुढे जी आणि एच ठीक आहे बघा. इथं जी आणि बघा एच दोन घरं पुढे गेले की एच आला. परत बघा एनच्या पुढे बघा एन बघा इथं चला डब्ल्यूच्या पुढे जर बघितलं आपण डब्ल्यू काय निघते बघा डब्ल्यू एक्स वाय. डब्ल्यूच्या परत पुढे दोन घरं गेले की वाय निघते. बघा सेम बघा पहिला आणि शेवटचं अक्षर बघितलं आपण. बघा केच्या पुढे दोन घरं जावा के एल आणि एम दोन घरं गेले की एम निघते. आणि आरच्या पुढे दोन घरं गेले की बघा काय निघते आर ओपी क्यू आर एस आणि टी लगे बरोबर दोन घरं पुढे गेली की टी निघते. ठीक आहे. आता मध्ये काय निघते बघा मध्ये फक्त काय बघा उलट एल बघा एनच्या पाठीमागं म्हणजे थोडक्यात काय एल बघा एनच्या पाठीमागं दोन घर म्हणजे काय एलच्या पुढे दोन घर एलच्या पुढे बघा एम आणि एन बरोबर दोन घर या साईडला आलं इकडे उलट काय निघते बघा एन निघते. बरं बघा एमच्या पुढे दोन घर एम एन आणि ओ बरोबर त्या साईडला आलो की दोन घर निघतात. ठीक आहे. पहिला आणि शेवटचा अल्फाबेट काय सरळ पुढे दोन घर बघायचं आपल्याला आणि मधल्याचं फक्त काय बघायचं पाठीमागं मायनस दोन घर. आता बघा ह्याच्यामध्ये यूच्या पुढे दोन घर बघा यू यू व्ही डब्ल्यू डब्ल्यू ला पहिले काय दिले एक्स पहिले कॅन्सल झालं. दुसरं काय दिसते बघा बीच्या पुढे दोन घर सी आणि डी बरोबर आहे का. बीच्या पुढे दोन घर गेले की डी आलं. ठीक आहे. परत बघा एनच्या पुढे दोन घर एन ओ पी एनच्या पुढे दोन घर गेले की बरोबर काय आला पी आला बरोबर आहे का. परत बघा आता मधला अल्फाबेट त्याच्या या साईडला दोन घर बघा एन परत ओ पी हे पण बरोबर येते हे पण बसते. पण बघा इथं पण बघा आता जीच्या पुढे बघा ई एफ जी एच आय दोन घर गेले की बरोबर आय येते. एसच्या पुढे जर बघितलं आपण एस टी यू परत दोन घर गेले की पुढे यू आला. आणि बघा आता जेच्या उलट घ्या इकडे या साईडला जेच्या बघा पाठी जेच्या इकडे दोन घर जे के आणि एल बरोबर एल येते बघा. म्हणजे बघा ही सिक्वेन्स इथं पण आहे इथं पण आहे. इथं जर चेक केलं आपण बघा काय सीच्या पुढे दोन घर गेलं सी डी ई दोन घर आलं. परत बघा आयच्या पुढे बघा हा सॉरी क्यूच्या पुढे बघा ओपी क्यू आर एस दोन घर गेले की बरोबर एस आले. आणि परत बघा आता जी मधलं जे अल्फाबेट आहे ते या साईडला बघा जीच्या या साईडला बघा एफ जी एच आय बरोबर आय निघते. बघा थोडक्यात काय 2, 3 आणि 4 मध्ये सेम सिक्वेन्स वापरली त्यांनी. फक्त बघा लक्षात घ्या आता इथे जर आपण चेक केलं ना तर इथं आपल्याला समान संबंधाऐवजी बघा चुकीचं जर विचारलं असतं ना तर आपण ऑप्शन नंबर पहिला केला असता कारण की 2, 3, 4 ला सेम सिक्वेन्स आहे. पण आयोगाचं उत्तर काय बघा ऑप्शन नंबर 4 दिले त्यांनी. ठीक आहे. आयोगाचं उत्तर 4 आहे. पण तसं बघायला गेलं तर 2, 3, 4 चारही ऑप्शनला सेमच सिक्वेन्स आहे. मग ह्याच्यामध्ये बघा चुकीचं म्हटलं असतं तर मग 1 नंबरचा ऑप्शन आला असता. ठीक आहे. तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.